आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक नात्याचे महत्त्व सांगणारा एक सण असतो आणि भावा बहिणीच्या नात्याला उजाळा देणारे दोन महत्त्वाचे सण आपल्याकडे साजरे होतात। एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा म्हणजे भाऊबीज। दिवाळीचा शेवटचा दिवस असलेल्या भाऊबीजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा सण बहीण भावाच्या प्रेमाचा सण आहे, तसेच तो बहीण भावाच्या नात्याच्या सन्मानाचा देखील दिवस आहे। 5 दिवसांचा दिवाळीचा सणही भाऊबीजेनंतर संपतो। भाऊबीज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात कार्तिक शुद्ध द्वितीयेला असते। या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटलं जातं। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते। या वर्षीची भाऊबीज 3 ऑक्टोबर रोजी आली आहे। या दिवसातला पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 11:45 पर्यंत असणार आहे। हा सण फक्त बहीण भावाच्या नात्याचा उत्सव नाही, तर त्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत, ज्या आपल्या संस्कृतीतील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा अर्थ सांगतात, ज्या आपल्याला या सणाची गोडी आणि महत्त्व सांगतात। श्रीकृष्ण आणि नरकासुराची एक कथा आहे। द्वापार युगात नरकासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता, ज्याने त्रैलोक्याला घाबरवून सोडले होते। त्याच्या अत्याचारांपासून लोकांची मुक्तता करण्यासाठी श्रीकृष्णाने त्याचा वध केला। नरकासुराच्या वधानंतर विजयाच्या आनंदात श्रीकृष्ण या दिवशी घरी परतले। त्यांच्या विजयाची बातमी ऐकताच त्यांची बहीण सुभद्रा आनंदाने बहरली आणि सुभद्राने फूल, मिठाई आणि दीप उजळून श्रीकृष्णांचे स्वागत केले होते। तिने भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर टिळा लावून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो अशी कामना केलेली आणि आपल्या प्रिय भावाचं औक्षण केलं। सुभद्राने कृष्णाला अक्षता लावून गोडधोड खाऊ घातलं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। तेव्हापासूनच भावाच्या सुरक्षिततेसाठी या दिवशी बहीण भावाचं औक्षण करत असते। याच कथेला दुसरी एक पौराणिक कथा जोडलेली आहे, जी सत्ययुगातील आहे। भगवान सूर्यनारायण यांच्या पत्नीचे नाव छाया होते। त्यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला। यमुना यमराजवर खूप प्रेम करायची। ती नेहमी यमराजांना आपल्या घरी जेवायला यायचे निमंत्रण द्यायची। आपल्या कामात व्यस्त असलेले यमराज सतत हा बेत पुढे ढकलत राहिले। कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमुनेने यमराजांना पुन्हा भोजनासाठी बोलवले, पण यावेळी आपल्या घरी यायचे वचन घेतले। यमराजांना वाटले की मी जीव हरणारा देव, कोणीही मला त्यांच्या घरी बोलवू इच्छित नाही। माझी बहीण ज्या प्रेमाने मला जेवायला बोलवते, तिच्याकडे जाणं माझं कर्तव्य आहे। बहिणीच्या घरी येताना यमराजांनी नरकात राहणाऱ्या जीवांना मुक्त केलं। यमराज आपल्या घरी येताना पाहून यमुनेला खूप आनंद झाला। अंघोळ करून पूजा करून त्यांना जेवण वाढले आणि आदरातिथ्य केले। यमुनेने केलेल्या पाहुणचाराने प्रसन्न झालेल्या यमराजाने बहिणीला वरदान मागण्याची आज्ञा केली। यमुना म्हणाली की दादा, तुम्ही दरवर्षी या दिवशी माझ्या घरी याल आणि माझ्याप्रमाणेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने वागणाऱ्या बहिणीला तुमच्यापासून कधीही भय नसेल। तुम्ही तिच्या भावाचे नेहमी रक्षण कराल। यमराजांनी तथास्तु म्हणत अमूल्य वस्त्रे यमुनेला दिली आणि यमलोकासाठी मार्गक्रमण केले। या दिवसापासून या उत्सवाची परंपरा सुरू झाली। यमाने दिलेल्या वरदानानुसार जे भाऊ आणि बहिणी या दिवशी यमुना नदीत स्नान करून यमाची पूजा करतील, त्यांना मृत्यूनंतर यमलोकात जावं लागणार नाही। त्यामुळे भाऊबीजेला यमराज आणि यमुना यांची पूजा देखील केली जाते। भाऊबीज हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, पण सर्वच ठिकाणी हा सण बहिणीच्या प्रेमाचा आणि भावाच्या रक्षणासाठी असलेल्या आशीर्वादाचा प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाला गोडधोड खाऊ घालतात, त्यांचा औक्षण करतात आणि त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करत असतात। हा दिवस बहीण भावाच्या नात्यातला जिव्हाळा, प्रेम आणि एकमेकांच्या सुरक्षिततेची भावना दृढ करतो। तर अशा या भाऊबीजेच्या सणाच्या पौराणिक कथा आहेत, ज्या आजच्या काळातही आपल्या नात्याचं महत्त्व सांगतात। भाऊबीज सण केवळ एक साधा रिवाज नाही, तर तो आपल्या नात्यांमधील प्रेम, आदर आणि जिव्हाळ्याचं प्रतीक आहे। तुम्हाला या कथा कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रिय भावा बहिणींसोबत नक्की शेअर करा। आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलकडून तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा।